गैरसमज पसरवून मत मिळवण्याचा विरोधकांचा खोटा डाव. आम्ही दोघे नाराज नाही, आम्ही पक्षाचं काम करतोय. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जयंत पाटलांना सनसनी टोला. मी आणि खासदार उदयनराजे भोसले आम्ही दोघे पक्षाचे एकनिष्ठ आहोत. आम्ही कुठेही नाराज नाही. मात्र विरोधक आमच्या नाराजीचा खोटा प्रचार करून मत मागण्याचा प्रकार करतात. हा खोटारडेपणा आता समोर आलाय. महाविकास आघाडीला राज्यात कुठंच सत्ता मिळत नसल्यानं त्यांची खोटं बोलण्याची चुळबुळ सुरू आहे. त्यांच्याच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागे घेतली. त्याकडे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी पाहावं आणि तुमच्याच महाविकास आघाडीची झालेली बिघाडी त्याकडे लक्ष द्यावं. आमच्या पक्षाशी आम्ही निष्ठावंत आहोत आणि आमचा उमेदवार प्रचंड मताने विजय होईल असं मत देखील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. कसं आहे, ते विरोधक आहेत, महाविकास आघाडीचे ते नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. शेवटी गैरसमज पसरवल्याशिवाय त्यांना पण माहित आहे की मतं मिळणार नाही. आणि मग गैरसमज पसरवायचं असलं तर हे असं बोलल्याशिवाय मतदारांमध्ये गैरसमज पसरणार नाही हे चांगलं माहिती आहे जयंत पाटील साहेबांना. आणि तोच प्रकार काल त्यांनी केला. आज आता जे आपण प्रचार सगळेजण करतोय, उदयनराजे प्रचारात उघड आहेत. मी उघड धैर्यशील दादा बरोबर फिरतोय. सुनील गाटकर इच्छुक होते, ते उघड प्रचार करतात. पलीकडं सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते, ते उघड प्रचार करतात. तेव्हा कोणी नाराज नाहीये. मागण्याचं सगळे होते, मागितलं सगळ्यांनी. पण शेवटी पक्षाने निर्णय घेतला, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला. आणि जे राहिले त्यांना दुसरीकडे संधी देण्याचा निर्णय पण पक्षाने घेतलाय. फक्त योग्य वेळेला ती संधी मिळेल त्यांना. त्यामुळे जयंत पाटलांच्या विधानाला काही अर्थ नाही, काही नाही, कोणी नाराज नाही. सगळे आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सगळे एकत्र आहे. मोठ्या फरकानं आमच्या उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय होणार आहे ही वस्तुस्थिती. ते नुसतं काहीतरी पायात साप सोडण्याचा प्रकार आहे, बाकी काही नाही. म्हणजे महायुती आठवती मग त्यांचं मग एवढं आहे तर त्यांना एवढी आमची काळजी का? त्यांचं त्यांनी बघावं ना. म्हणजे त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या आघाडीमध्ये जे काय सगळी बिघाडी झाली आहे, कुठं कुणी अर्ज परस्पर काढून घेतले, कसे काढून घेतले, कुणी त्यांच्या आघाडीमध्ये नागपूर असं, मला वाटतं तिकडे चंद्रपूरला काय ते झालं, पुण्यामध्ये झालं, हे कशा गोष्टी झाल्या. आणि उगाच सातारा जिल्ह्यात आल्यानंतर इथं आम्हाला काहीतरी सांगण्याचं शिकवण्याचं काम करू नये.